नमस्कार सर. आपलं स्वागत आहे. आयकॉनशील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर हरिदास मुंडे सर, जे मागच्या काही वर्षांपासून रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये, कमर्शियल प्रोजेक्ट्समध्ये फार उत्तम रित्या काम करत आहेत. तर आज त्यांच्याशी त्यांच्या प्रवासाबद्दल आणि एकंदर त्यांचा अनुभव कसा होता हे सगळं जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी तुम्हाला विचारेन ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कुणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्ही खरं तर या फील्डमध्ये आलात? काय सांगाल? सर, माझं नाव हरिदास मुंडे. मी एक छोट्याशा खेड्यामधून येतो सर. माझं तरोडाडी म्हणून गाव आहे, एक छोटंसं शेगाव पासून 15 किलोमीटर दूर आहे सर. पण आणि माझं शैक्षणिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. 7व्या वर्गापर्यंत मी गावामध्ये होतो शाळेमध्ये, आणि नंतर 8, 9, 10 बाबासाहेबांचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचं वसतिगृह असते तिथं माझं शिक्षण झालं सर 8, 9, 10चं. नंतर मी एक MCVC म्हणून आहे, त्याच्यामध्ये ऍडमिशन घेतली 11वीला. 10वीला पर्सेंटेज मला कमी होते, म्हणजे 48% होते. मग मी MCVC ला ऍडमिशन घेतली. 12वीमध्ये मला पर्सेंटेज 79% मिळाले. नंतर मी डायरेक्ट सेकंड इयर पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतली, आपल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगावला. सर, मग तिथून पॉलिटेक्निक पूर्ण फायनल केलं. फायनल झाल्यानंतर जसं माझं फायनल झालं तसं मी बाहेर गेलो. 5 वर्ष मी बाहेरचा एक्सपिरियन्स घेतला. अच्छा. हा. तो कुठं घेतला एक्सपिरियन्स? सर, मी एक्सपिरियन्स तसं पहिले आपला कराड म्हणून आहे सातारा जिल्ह्यामध्ये, तिथं गेलो. इंदापूरला पण काम केलेलं आहे सर मी 6 महिने. नंतर इंदापूरला असतानाच माझा इकडे एक मल इंटरप्राइज म्हणून होती अकोल्याची कंपनी, तिथं इंटरव्ह्यू दिला मी आणि इथं सिलेक्ट झालो. तर इकडे माझा टोटल असा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला. बुलढाण्यामध्ये कामं केली आहेत, वाशिममध्ये पॉवर हाऊसचे कामं केले आहेत, 132 kV 330 kVचं पण काम केलेलं आहे. आणि आता 4 वर्ष झाले स्वतःचे काम चालू केले. पण ते प्रेरणास्थान कोण होतं की ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्ड मध्ये आलात? कोणाचं बघितलेलं, ऐकलेलं? सर, माझे एक काका होते. त्या काकांनी मला सांगितलं किंवा तू असं कर, आपल्याला कसं घरची परिस्थिती पण एवढी नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला लवकर जॉब कसा लागेल, तर त्या उद्दिष्टानं मी इकडे इंजिनिअरिंग लाईनला ओढलो होतो. पण आता चांगलं वाटतं तुम्हाला की या फील्ड मध्ये आलात? हो. आता म्हणजे आता 4 वर्ष झाले स्वतःचं समजा लायसन वगैरे काढून स्वतःची कामं घेतो गव्हर्नमेंटची पूर्ण. PWDचं लायसन आहे माझं 1.5 कोटीचं, जिल्हा परिषदचं पण आहे. त्याच्याहून आता म्हणजे बऱ्यापैकी सर चांगले आहेत. पंचायत समिती शेगावचे सर्व कामं, जवळपास एक एरिया आहे माझा 7-8 गावांचे, ते आहेत, ते पूर्ण कामं मीच करतो एका गावामध्ये त्या. हो. आणि कामं पण सर चांगले आहेत. सर्व PWDचे साहेब आणि जिल्हा परिषद साहेब दोन्ही पण खुश आहेत चांगले कामं पाहून. आणि मी टेक्निकल असल्यामुळे त्यांना पण माझ्या कामावर जास्त याचं काम पडत नाही. म्हणजे प्रॉपर मीच त्यांना असं सांगतो बा असं असं घेतलं, आणि फक्त त्यांना अधूनमधून व्हिजिटला बोलवतो. त्यांनी चेक करून गेले की आता ते माझं नाव जर सांगितलं तर एकदा फक्त उभ्या पाहून येतात, म्हणतात तू आहेस ना, टेन्शन नाही आम्हाला. वा वा वा, क्या बात आहे. हे असं तुम्ही नाव चांगलं कमवलंय या फील्डमध्ये. बरोबर. आता या फील्डच्या रिलेटेड काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे आता तुम्ही इतकं काम केलंय, यामध्ये तुम्हाला एक कायम कॉमन फॅक्टर जाणवला असेल, म्हणजे कराडला काम केल्यावर पुण्याला आणि आता पुन्हा खामगावला पण, की अकुशल कामगारांचं प्रमाण या क्षेत्रामध्ये खूप आहे. आणि अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी ती परिस्थिती सगळी हाताळता? सर, धोकादायक तर आहेच ते. आता यांना आपण समजा जे मोठे मोठे बिल्डिंगचे कामं राहतात त्यांना आपण पूर्ण सेफ्टीच्या इकडे लक्ष ठेवत होतो, तिथं पण सेफ्टीवर लक्ष राहतच होतं त्यांच्या. अकुशल कामगारांना जे हाताखाली जे आमच्या 2 सुपरवायझर राहत होते त्यांना ते थोडे परेशान होत होते. आम्ही होईपर्यंत सर आमचे पूर्ण जे लेबर राहत होते ते होते कोलकात्याचे. अच्छा. हो. त्याच्यामध्ये स्किल गँग भरपूर होती आमची, अनस्किल कमी होते. त्याच्यामुळे आम्हाला असं एवढा काही त्रास वाटला नाही. बरोबर आहे. दुसरं, इतक्या सगळ्या वर्षांमध्ये तुम्ही तंत्रज्ञान सुद्धा बदलताना बघितलंय या फील्डमध्ये. तर आता तंत्रज्ञानाचा किती मदत, किती फायदा तुम्हाला होतो रोजच्या कामात? भरपूर होते सर. आता जर आपल्याला तंत्रज्ञानाचं म्हटलं तर आपल्याला एवढी काही जर माहिती लागली तर आपल्याला लगेच मिळून जाते. अच्छा. हो. त्यामुळे आधी समजा थोडासा त्रास होत होता. त्यामुळे आता तंत्रज्ञानामुळे चांगलीच मदत झाली या फील्डमध्ये होते. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये पण तुम्ही काम करता, त्या अनुषंगाने मला एक प्रश्न विचारायचा आहे. ते म्हणजे बऱ्याचदा क्लायंटचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या. तर बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचं तुम्ही कसं समतोल साधता किंवा कसं बॅलन्स आउट करता आणि काम करता तुम्ही? सर, आता बजेटचं म्हटलं त्यांचं तर
आता आम्ही खेड्यातले जे कामं करतो सर, त्यांना असं मग त्यांचं जे काही काही लोकांच्या इच्छा खूप असतात किंवा आपण खूप मोठं घर बांधायचं, बरोबर, कमी करायचं. मग आम्ही त्यांना थोडं सांगतो किंवा आता तुमच्यावर जेवढी हे आहे पैशांची, तर याच्यामध्ये छोटंसं बांधा पण चांगलं बांधा. बरोबर बरोबर, असं तुम्ही त्यांना सजेस्ट असं त्यांना करता. सजेस्ट बरोबर. करतो. दुसरं आणखीन एक महत्वाचं म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट इतक्या प्रोजेक्ट्सवर काम केलंय, त्यातले काही मोजके प्रकल्प सांगता येतील का? त्यांची नावं, की कुठल्या कुठल्या प्रकल्पांवर तुम्ही काम केलंय? सर माझं आता सध्या ग्रामपंचायत बिल्डिंग तरोडाडी इथं काम चालू आहे. 20 बरं. लक्ष रुपयाचं आहे ते. अच्छा, व्हेरी हो. गुड. आणि टाकळी धारो तालुका शेगाव इथं पण एक व्यायामशाळेचं काम चालू आहे सर. ते 8 लक्ष रुपयाचे आहे. बरोबर. पोहरपूर्णा म्हणून गाव आहे शेगाव तालुक्यामध्येच. तिथं स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ भारत मिशन अंतर्गतचे कामं तिथंही चालू आहेत. म्हणजे तिथं 11 लाखाची कामं आहेत. वा. अडसना म्हणून गाव आहे सर शेगाव तालुक्यातच. तिथे स्वच्छ भारत मिशनचे आम्ही सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन हे काम केलं. तिथं पण समजा आमचं 11 लाखाचं काम होतं ते पण. आणि काही शौचालयाचे कामं चालू आहेत सर. आणखी मोरगाव, डिग्रस, दिवाण, जानोरी, तरोडाडीमध्ये आणखी कंपाऊंड वॉलचे कामं चालू आहेत. हो, असे वेगवेगळे प्रोजेक्ट वेगवेगळे चालू आहेत सर. आता पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही एक चांगले इंजिनियर पण आहात, तुम्ही इतके वर्ष काम करताय आणि बुलढाणा जिल्ह्यातले रहिवासी पण आहात, म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर तुम्हाला विचारलं एक इंजिनियर म्हणून, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता पुढच्या 10-15 वर्षात काम करणं गरजेचं आहे? जर बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल एका इंजिनियरच्या नजरेतनं, तर तुम्हाला कुठले मुद्दे दिसतात डोळ्यासमोर? सर माझं इंजिनिअरच्या नजरेने म्हणसानंतर आमचे जे आता जो रुरल भाग आहे शेगाव तालुक्यातला पूर्ण, तर रस्त्यांची सुविधा नाही आहे सर जशी पाहिजे तशी. आणि आता 30 गाव योजना एक पाणी पुरवठ्याचं आहे. पाणी पुरवठ्याचं पण काम जसं पाहिजे तसं फास्ट चालू नाहीये. ओके. हो, म्हणजे त्यांनी पहिले जे आराखडे काढले होते त्यांचे, तर त्यांच्यानुसार ते आता जशी लोकसंख्या वाढत आहे तर पाण्याच्या टाकीची कॅपॅसिटी कमी होत होती. आता पुन्हा त्यांनी टाक्या बांधल्या, त्या टाक्या लवकरात लवकर व्हाव्या समजा फास्ट होऊन. आणि रस्ते विशेष करून रस्ते भरपूर गावांना अजून पण नाही आहेत. बरोबर. कच्चे रोड आहेत, तिथं कच्च्या रोडाने जायला भरपूर त्रास होते. आणि मेन आपण कोणताही विकास करायचा म्हटलं तर आपल्याला रोड खूप आवश्यक आहे. कोणतंही शेतीचं जरी आपल्याला सामान इकडे तिकडे ट्रान्सपोर्ट करायचं म्हटलं तर आपल्याला पूर्ण इथं यायला लागते. रोड नसल्यामुळे आपण ती प्रगती नाही करू शकत फास्ट मध्ये. बरोबर. दुसरं असं आहे की आता या क्षेत्रात जी नवीन तरुण ज्युनियर्स मुलं येतात, इंजिनियर्स येतात, तर त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल? काय असं सांगाल की या क्षेत्रात येण्यापूर्वी ही गोष्ट घेऊन या, तुम्हाला या क्षेत्रामध्ये यश नक्की मिळेल? बरं सर, माझं तर एक मनापासून सांगतो तुम्हाला, म्हणजे असं हे आहे की जे सर्वसाधारण मुलं आहेत, ज्यांच्या घरी समजा वडील त्यांना पैसा खूप भरपूर नाही लावू शकत, त्यांच्यासाठी इंजिनिअरिंग हा पर्याय खूप छान आहे. आणि या सिव्हिल इंजिनिअरिंग एक असं आहे सर, जोपर्यंत आपल्याला नजर चांगली आहे, आपली पाय चांगले आहेत, तोपर्यंत आपण याच्यामध्ये काम करू शकतो. म्हणजे स्वतःचे पण काम करू शकतो. आणि जर समजा आपल्याला स्वतःचं जर नाही करायचं असलं तर आपण प्रायव्हेटमध्ये कुठेही जॉब करू शकतो. एवढ्या व्हॅकन्सी आहेत. बाकीचे जे हा सुशिक्षित काही मुलं घरी आहेत, आता ग्रॅज्युएशन होऊन सर भरपूर मुलं घरी आहेत बसलेले. पण मला तरी असं वाटत नाही की आपले ज्यांनी इंजिनिअरिंग केलं ते घरी आहेत म्हणून. हो, त्याच्यातले सर 95% मुलं आहेतच. बरोबर. चांगले आहेत, काम करतात. हो हो. बरोबर. फक्त कॅपॅसिटी म्हणजे त्यांची तयारी पाहिजे करायची, काम करण्याची तयारी पाहिजे. बरोबर. दुसरा आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो करताना तुम्हाला एक वेगळा आनंद वाटला, समाधान वाटलं, अभिमान वाटला की हे काम माझ्या हातनं झालं, बरं झालं, असा एक प्रोजेक्ट? हो सर, माझं एक स्वच्छ भारत मिशनचं एक अडसला म्हणून गाव आहे, इथंच खूप छान केलं मी ते. म्हणजे पूर्ण सजवलं आणि आता त्या कामाचे बुलढाणा जिल्हा परिषदला फोटो पण लावणार आहोत. अच्छा, काय प्रोजेक्ट होता साधारणपणे? स्वच्छ भारत मिशनचा होता सर तो. त्याच्यामध्ये एक शौचालय बांधलं आम्ही. बरं. 4.25 लाख रुपयाचा. आणि गावातलं जे घाण पाणी राहते ते स्वच्छ आपले स्वच्छ खड्डे खोदले, त्या स्वच्छ खड्डे खोदून पूर्ण पाणी आम्ही जमिनीत मुरवलं तिथं. अच्छा अच्छा. हो, आणि तो आमचा पूर्ण 100% म्हणजे सक्सेस झालेला आहे. आणि एक सध्याचे माझं काम चालू आहे ग्रामपंचायतचं बिल्डिंगचं. आता ते स्लॅब लेवलला आलेलं आहे सर. त्याच्यामध्ये म्हणजे एक ती खूप मोठी बिल्डिंग होऊन स्वतःच्या गावातली बिल्डिंग मी स्वतः करत असला तर एक अभिमान आहे. आणि गावकऱ्यांना सुद्धा खूप आनंद होईल, गावातला एक मुलगा बांधतोय ही सगळी बिल्डिंग. दुसरं असं की आता कन्स्ट्रक्शन मध्ये सिमेंट आणि स्टील हे दोन महत्वाचे घटक असतात. तर त्यातलं स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, वापरलं पाहिजे आपण? सर, मी आधी कसं आपलं बघा, मी पहिले 1-2 वेगवेगळे यूज केले होते स्टील. बरोबर. नंतर मी आपलं हे आयकॉनचं पण यूज करून बघितलं. पण ज्या वेळेला आपण जे समजा स्टिरअप म्हणतो, आपण रिंगा म्हणतो कॉलमला, तर हे जे अदर आपण सिमेंट घेतलं तर त्यांचे कॉर्नरवर क्रॅक जातात. आपल्या स्टीलला कसंही किती हे करा
तर त्याला क्रॅक जात नाही. म्हणून मी समजा स्वतः तर यूज करूच राहिलो आयकॉन चांगला. आपल्या माझी जी पूर्ण बिल्डिंग चालू आहे तरोडाची 20 लाखाची, तिला पूर्ण आयकॉनच आहे. क्या बात आहे. हो. व्हेरी गुड. सो आयकॉनचं तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्ही आयकॉन आहात असं म्हणायला काय हरकत नाही आणि तुम्हीच करताय काम. व्हेरी गुड. चलो सो हे क्वालिटी पण चांगली आहे सर आणि बेंड जी आपण रिंग करतो बेंड तिला क्रॅक जात नाही कुठं. अच्छा, त्यामुळे तुम्हाला आयकॉनचा अनुभव चांगला आहे आणि तुम्ही सॅटिस्फाईड आहात. हो हो. सो हे होते इंजिनियर हरिदास मुंडे सर आणि त्यांनी आपला स्वतःचा अनुभव सांगितला आणि त्याचबरोबर या क्षेत्रात जी नवीन मुलं येतात त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा सल्ला त्यांनी या निमित्तानं दिला. तर आपले मनपूर्वक आभार आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.